मित्रांनो, रामकृष्ण हरी. सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलमध्ये आणि आपल्या या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. सर्वांना आग्रहाची विनंती आहे, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. असाच सपोर्ट करत राहा एक राष्ट्रवादी चळवळीला. मित्रांनो, झालं असं, आता संजय राऊतांच्या, उद्धव ठाकरेंच्या, त्यांच्या सगळ्या सहकार्याच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकलेली आहे किंवा सरकून गेलेली आहे. आता यांना पळता भोई थोडी झाली आहे. स्वतःच्या इथिक्स विरोधामध्ये, जनतेच्या विरोधामध्ये जाऊन एखादी घटना केली तर नेमकं काय होतं, त्याचं रिॲक्शन हे पब्लिक मधून कोणत्या स्वरूपात येतं आता यांना कळालं असेल. पण बाकीच्या सगळ्या हालचाली बघून वाटत नाही की यांनी काहीतरी यातून शिकलं असेल असं. हे माझं स्पष्ट मत आहे. घटना अशीच आहे, नगरपंचायत मध्ये जी यांची हालत झाली आहे, एक अंकी आकड्यावरती आहेत, शून्याच्या पुढे एक आकडा 8, यावरती हे समाधानी आहेत. आता बघा विषय कुठला आहे या ठिकाणी, की संजय राऊतांनी डायरेक्टर राहुल गांधींना फोन केला. आता राहुल गांधी यांचा फोन घेईल न घेईल त्यांनाच माहित, पण सोशल मीडियावरती, न्यूजवरती याच बातम्या आहेत की संजय राऊतांनी फोन हा राहुल गांधींना केला. का केला? कारण ह्या तिन्ही यांच्या आघाडीमध्ये किंवा यांच्या एक्स आघाडीमध्ये सगळ्यात जास्त जागा जी आहे, 27 जागा ह्या काँग्रेसला मिळाल्या आहेत. 27 नगराध्यक्ष हे काँग्रेसचे आहेत. बाकी काकाचे 12 आणि यांचे 8, 12 आणि 27. इकडे शिंदे साहेबांचे 61 आहेत, 124 आहेत देवाभाऊचे आणि 36 आहेत दादांचे. आता यामुळे आता यांना कळून चुकलंय की आता नगरपंचायत मध्ये आमची बेकार हाल झालेत. आता आम्ही सध्या ऑक्सिजन वरती आहोत. प्रशस्त अशा आयसीयू मध्ये, प्रशस्त अशा बेडवरती आम्हाला ऑक्सिजन लावलेला आहे. डॉक्टर म्हणजेच ही जनता कधी येऊन सांगेल नो मोर किंवा आय एम सॉरी म्हणून काही भरोसा नाही. वारंवार जनतेनं आय एम सॉरी असे शब्द मतदानाच्या वेळेस दाखवलेत आणि त्यांनी आय एम सॉरी मधून म्हणून त्यांनी मत हे इकडे दिलेले आहेत. एक लहानसं गणित आहे. मग आता झालं असं, यातून या ठिकाणी प्रश्न असा होता, मधल्या काळामध्ये आमच्या सोबत राज ठाकरे येणार आहेत म्हणून काँग्रेसला तुच्छ लेखणारे किंवा काँग्रेस आमच्या शिवाय नाही किंवा आम्हीच मोठे आहोत दाखवणारे या ठिकाणी आता परत राहुल गांधींना फोन लावत आहेत. कारण काय? कारण यांना जनतेनं नाकारलं आहे. जनता आम्हाला वारंवार नाकारत आहे. जनता महाविकास आघाडी किंवा डाव्या विचारसरणीला वारंवार प्रत्येक राज्यातून, प्रत्येक गावातून, प्रत्येक नगरपंचायतीमधून नाकारत आहे. याच्यावर विश्वास यांचा भेटला. ज्याप्रमाणे महायुतीनं अतिशय चाणक्यपणे आणि एक चाणाक्ष बुद्धिमत्तेने जी निवडणूक ही लढवली, हे यांना हे कळलं नाही विरोधकांना की नेमकं गेम प्लॅन झाले कसे आणि एकमेकांच्या विरोधामध्ये एकमेकांनी उमेदवार देऊन युती न तोडता शेवटी यश खेचून आणलं. पण आता महत्वाची गोष्ट काय, या ठिकाणी 221 उमेदवार नगराध्यक्षांचे आलेले आहेत युतीचे आणि यांचे आहेत 47. आता संजय राऊतांनी फोन केला राहुल गांधींना, तुम्ही आम्हाला सोबत घ्या किंवा तुमच्या सोबत आम्ही येतो, आपण दोघे मिळून भाजपला हरवू, भाजपला संपवायचंय. भाजप म्हणजे अनेक प्रकारचे नेरेटिव्ह पसरवून या ठिकाणी आपण आता पर ही मुंबई काबीज करू, हे स्वप्न यांचे असावेत. आता बघा, काँग्रेस सुद्धा विश्वास यांच्यावर ठेवत नाही. उठावरती म्हणा किंवा या सगळ्यावरती काँग्रेसचा आता विश्वास नाही. हे लोक कधी कोलांट्या उड्या मारतील आणि हे लोक आपल्यावर कसं पलटतील याचा थोडा काळे मात्र सुद्धा संबंध या ठिकाणी नाही. आणि भाई जगताप असतील, वर्षा गायकवाड असतील, यांनी म्हणले की आमची इच्छाच नाही युती करायची. कारण काय, त्यांनी वर्षा गायकवाडांनी भाजपचाच एक डायलॉग, शिंदेचा डायलॉग जे आहे ते त्यांनी फेकून मारलाय.
ही निवडणूक ही कार्यकर्त्याची आहे. आम्हाला आमचे कार्यकर्ते मोठे करायचे, त्यांच्याकरता आम्हाला निवडणूक हे त्यांच्या स्वतंत्र इच्छेमुळे ते निवडणूक आम्हाला अलग लढवायची आहे. म्हणजे काँग्रेसने आता त्यांना झटकारला आहे पूर्णपणे. आता या ठिकाणीच जे काही प्रश्न हे उभा करतात त्यावरती महत्वाचं काय माहितीये का, आता हे जिंकले कसे हा प्रश्न उद्धव साहेबांच्या सामनामधून विचारला गेलाय. म्हणजे एका अर्थी उद्धव साहेबांच्या मतेच तो प्रश्न विचारला गेलाय की हे जिंकले कसे. आता हे जिंकले कसे तुम्हाला हे पाहायचं नाही, ते जिंकले कसे, आम्ही जिंकू कसे हा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यांची जी ब्लूप्रिंट असते त्यांनी ब्लूप्रिंट आखली पूर्णपणे, आपण जिंकायचं कसं, आणि त्यांनी जिंकून दाखवलंही. आता तुम्ही यावरती विचार करा की आम्ही हारलो कसं. या ठिकाणी आम्हाला पराभव झाला आमचा, नेमका पराभव झाला का, पराभव व्हायचे नेमके कारण काय आहेत, हे कारण मुळात तुम्हाला शोधावे लागतील. आणि जोपर्यंत तुम्ही हे कारण शोधणार नाही तोपर्यंत तुम्हाला बीएमसी मध्ये प्लॅनिंग करता येणार नाही. आणि तुम्ही जर प्लॅनिंग ना तुम्ही तर कारण नाही शोधले, परत तुम्ही यांच्यावरतीच शंका उपस्थित केलो तर ती चूक परत तुम्हाला बीएमसी मध्ये महागात पडणार आहे. सिंपल सर लॉजिक आहे, लहानशी गोष्ट आहे. एखाद्या परीक्षेमध्ये आपल्याला मार्क कमी पडतात त्यावेळेस दोष हा पेपरचा नसतो, दोष हा परीक्षा मंडळाचा नसतो, दोष हा शिक्षकांचा नसतो, किंवा दोष हा वेळेचा सुद्धा नसतो. दोष हा पूर्णपणे आपला असतो, कारण आपण एका वर्षामध्ये निर्धारित केलेला अभ्यासक्रम पूर्ण करत नाहीत. आपण त्या कामासाठी आपला वेळ देत नाही, आपण टाइमपास करतो, पोरांच्या मागे फिरतो, टाइमपास करून टवाळक्या करून आपण शेवटला परीक्षेला सामोरे जातो. जसं हे लोक इलेक्शनला सामोरे जातात आणि एका आवारी पोरांसारखं हे बाकीचे जे वेळ आहे त्या वेळामध्ये फक्त एकमेकावरती आरोप करून फक्त कॉन्ट्रोवर्सी उभा करतात आणि शेवटला त्या परीक्षेमध्ये ज्या प्रकारे तो मुलगा अपयशी होतो असेच हे निवडणुकीमध्ये अपयशी होतात. आणि ज्यावेळेस परीक्षेमध्ये नापास झालं त्यानंतर पहिला पोरांचा एकच प्रश्न असतो, पेपर अवघड होता, दुसरा वेळ पुरला नाही, तिसरा गोंधळ खूप चालू होता, आणि चौथा हे पेपर प्रश्न जे आहेत ते प्रश्न सिलेबसच्या बाहेरचे होते. हे काही प्रश्न त्यावेळेस ते मुलं असे उद्भवतात किंवा ते असे प्रश्न ते उभा करतात, पण ते कधीच आपल्याला मार्क्स कमी पडले किंवा आपण अपेक्षित झालो यामध्ये आपली चूक आहे, आपण अभ्यास नाही केला, आपण सिलेबस समजून आपण तो अभ्यास पूर्ण नाही केला, ह्या गोष्टीकडे ते पाहत नाहीत. कारण सर्वांना आपल्या चुका लपवायच्या असतात. ह्या चुका या ठिकाणी हे लोक लपवत आहेत मित्रांनो. आपल्या चुकाकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांच्या मध्ये डोकावून पाहायची यांची सवय अजून गेली नाही. यात सवयीमुळं आत्मपरीक्षण न केल्यामुळं आता बघा पाठीमागे निखिल वागळे बोलले होते की नेमकं उभाटा विधानसभेला का हरला होता, कारण काय त्यांचं जे नेतृत्व कौशल्य आहे ते नव्हतं, अहंकार हे काही गोष्टीमुळं त्या ठिकाणी हा पक्ष पूर्णपणे बसला होता. कारण त्यावेळेस ते लोक जे सांगतात ते अगदी बरोबर असतं. त्यावेळेस विचार करून आपल्याला अजून काय करता येईल किंवा आपण चुकलं कुठं ह्या गोष्टी बघून जर चुका कमी झाल्या तर आपल्याला लोक स्वीकारतील. पण चुका अशा वाढतच राहिल्या, आपण मागून काही शिक्षण किंवा एखादी जी हे असते ना शिक घेत नसेल तर भविष्यामध्ये अशा गोष्टीला सामोरे जावं लागेल आणि तुम्हाला असेच आरोप करावे लागतील. त्यांनी विकास काय केला, काय दिवे लावले हे लोकांना माहिती आहे. दिवे लावलेत, विकास केलाय म्हणून लोकांनी मतदान केलं. कारण पैसे घेऊन दहशतीमुळे कोणी कोणाला मतदान करत नाही. तर पैसे घेऊन या गोष्टी असल्या तर बिहारमध्ये यावेळेस लालूचा मुलगा असला असता. पण या ठिकाणी लोक पैसे घेऊन किंवा ह्या गोष्टी घेऊन मतदान करत नाहीत. मतदार हा स्वाभिमानी आहे. मतदार स्वाभिमानी असल्यामुळं मतदार हा मत योग्य त्या व्यक्तीलाच करतो. आता भले हे म्हणतात की आता नंतर लोक म्हणतात आम्ही यांना मतदानच केलं नाही. गाव पातळीवर लोक असं म्हणतात, लोक मत वोट एकाला करतात आणि सांगतात एकाला, कारण गाव पातळीवरचं राजकारण बिघडू नये म्हणून. गाव पातळीवरचं राजकारण असं असतं, काय सगळ्या गोष्टी उघड करून लोक सांगू शकत नाहीत. ह्या साध्या गोष्टी सुद्धा यांना कळत नाहीत.
पण सगळं आता आता आमचं सगळं संपलंय, आता आमचं काहीच आता नाही, आता बुडत्याला काडीचा आधार आहे, हे केविलवाणी साध राऊतांनी घातली आहे. आणि या ठिकाणी एक बुडत्या ज्या व्यक्तीने स्वतःचा पक्ष संपवला त्या राहुल गांधींना सोबत घेऊन आता काय संपवायचं यांना देव जाणे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ मित्रांनो शेअर करा. खाली कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि भारत माता की जय ही कमेंट कंपल्सरी असली पाहिजे.